झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रसिद्ध बंगाली आणि हिंदी दिग्दर्शक ऋतुपर्ण घोष यांचं आज कोलकात्यामध्ये निधन झालं। 49 वर्षांचे असलेल्या ऋतुपर्ण घोष यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। त्यांची सिनेसृष्टीतली वाटचाल ही फक्त 2 दशकांची ठरली, मात्र तरीही आपल्या हटके दिग्दर्शकीय स्टाईलमुळे ऋतुपर्ण कायमच सिनेसृष्टीसाठी विशेष ठरले। घेऊया त्यांच्या या कारकिर्दीचा एक आढावा। कोलकातामध्ये 1963 साली जन्मलेले आणि कोलकातातच लहानाचे मोठे झालेले ऋतुपर्ण घोष। लहानपणापासूनच फिल्म मेकिंगचे धडे ऋतुपर्ण घोष यांना मिळाले ते त्यांच्या वडिलांकडून। त्यांचे वडील डॉक्युमेंटरी फिल्म मेकर होते। ऋतुपर्ण घोष यांनी आपल्या करिअरची सुरुवात लहान मुलांच्या सिनेमांनीच केली। इतकंच नाही तर जाहिरातीतही ऋतुपर्ण घोष माहिर होते। सिनेमाच्या दिग्दर्शनाची सुरुवात ऋतुपर्ण यांनी केली ती 1994 साली हीरेर अंगठी ह्या बंगाली सिनेमातून। त्यानंतर सलग 5 सिनेमांमधून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला। जवळपास 2 दशकात एकूण 12 सिनेमांसाठी वेगवेगळे राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा हा दिग्दर्शक ठरला। इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ऋतुपर्णोंच्या सिनेमांची विशेष दखल घेतली गेली। ऋतुपर्णोच्या चोखेर बाली आणि रेनकोट ह्या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनची प्रमुख भूमिका होती, तर द लास्ट लियर ह्या इंग्लिश सिनेमात अमिताभ बच्चन आणि प्रीती झिंटा ह्यांच्या भूमिका होत्या। ऋतुपर्ण ह्यांच्या सिनेमांचे विषय हे महिलांशी निगडीत असे संवेदनशील आणि मनाला भिडणारे असायचे। ऋतुपर्ण रवींद्रनाथ टागोर यांच्या डॉक्युमेंटरीवर आणि व्यंकेश बक्षी यांच्यावर फिल्म बनवण्याच्या तयारीत होते। 3 महिन्यांनंतर ते आपल्या आयुष्याची 50शी गाठणार होते, तितक्यात काळानं त्यांच्यावर आघात केला। ऋतुपर्ण यांच्या अशा अचानक निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।